ओम नमो भगवते वासुदेवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। ओम नारायणं पद्मभवं वशिष्ठं शक्तिं च तत्पुत्रपराशरं च व्यासं शुकं गौडपदं महान्तं गोविन्दयोगीन्द्रमथास्य शिष्यं श्रीशङ्कराचार्यमथास्य पद्मपादं च हस्तामलकं च शिष्यं तन्त्रोटकं वार्तिककारमन्यान् अस्मद्गुरुं सन्ततमानतोऽस्मि। श्रुति स्मृति पुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं चिदानन्दं गुरुं ब्रह्म नमाम्यहं ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज साधकांचे माय बाप बालयोगी आणि भगवान विष्णूचे अवतार असलेले ज्ञानोबा यांचा श्री अमृतानुभव तथा अनुभवामृत या नावाचा ग्रंथ आपण पाहत आहोत। ज्ञानोबांनी आणि आपण या ग्रंथाला जी नावं दिलेली आहेत म्हणजे आमच्या साधू संतांनी या ग्रंथाला अमृतानुभव म्हटलेले आणि ज्ञानोबांनी जे नाव दिलेलं आहे ते अनुभवामृत आहे। आता बघा त्यातलं कोणतं नाव तुम्हाला वाटतं? अमृतानुभव अर्थात अर्थ जवळजवळ एकच आहे, परंतु ज्ञानोबांनी त्याच्यामध्ये फरक केलेला आहे। अनुभवामृत आणि अमृतानुभव अशी ही दोन नावं आम्ही या ग्रंथाला अमृतानुभव म्हणतो, अमृताचा अनुभव। आणि ज्ञानोबा म्हणतात अमृताचा अनुभव नाही, हे अनुभवाचंच अमृत आहे। प्रत्यक्ष घ्या त्या ऐका तेव्हा प्रत्यक्ष अमृत आहे। म्हणून ज्ञानोबांचा हा योगीतला एक एक शब्द अतिशय महत्वाचा आहे आणि तो आपल्या साधकांना अतिशय लाभदायक, कारण ही साधना आपली त्यांची जेव्हा काल आपल्याला ज्ञानोबांनी या 34व्या ओळीमध्ये जो उपदेश केलेला आहे तो अतिशय फार कमालीचा लाभदायक आहे। काल ज्ञानोबा आपल्याला सांगत होते की झाला स्वेच्छाचा विधी स्वैर झाला समाधी
दशे ये मोक्षरधी बैसो घापे, दशे ये मोक्षरधी बसो घापे. अर्थ बघा काय, शब्दांचे अर्थ सोपे, शब्दही सोपे आहेत, परंतु ज्ञानोबांनी त्यातून आपला एक महान असा अनुभव सांगितला त्या जीवनमुक्तीचा. हे जीवनमुक्तीचं 9वं प्रकरण चालू आहे, जीवनमुक्ती कथन म्हणून. ज्ञानोबा म्हणतात, झाला स्वेच्छाच विधी. स्वेच्छा म्हणजे स्वतःची इच्छा, हाच विधी झालाय कुणाचा, तो जीवनमुक्त महात्म्याचा. जो आत्मस्थितीमध्ये असतो त्याला त्याच्या इच्छेप्रमाणे जगता येतं. अर्थात त्याला काही इच्छाही नसते म्हणा, परंतु त्याच्या इच्छा म्हणजेच त्याचे नियम आहेत. विधी, विधी म्हणजे वेदांनी घालून दिलेले नियम, त्याला विधी म्हणतात. आपल्याला विधीने वागावं लागतं, आपल्याला आपल्या इच्छेचा विधीने चालत. आपल्याला वेदांचे जे विधी आहेत, नियम आहेत, ते पाळावे लागतात. किंबहुना हेच नियम आमचे वाडवडील पूर्वज पाळत आलेले आहेत, आणि म्हणून आम्हाला त्याच नियमांप्रमाणे, त्या विधींप्रमाणे वागावं लागतं. विधीमध्ये जर थोडाफार जर इकडे तिकडे जरी बदल झाला तर ते अवैध होत, आणि म्हणून त्याच्याने पाप होत. विधीला सोडून, नियमांना सोडून आचरणाचा जे नियम बनवलेले आमच्या वेदांनी, ते नियम जर आम्ही मोडले तर आम्हाला पाप लागते, असं ज्ञान म्हणताय. तेवढाच झाला स्वेच्छाची निधी. स्वेच्छा, स्वतःची इच्छा, हाच त्याचा नियम. ज्ञानोबा आपल्याला या विधीबद्दल काल सांगत होते. विधी म्हणजे नियम, आचरणाचे नियम, वागण्याचे नियम, वागण्याची पद्धत. ही आम्हाला का लागू झाली आणि त्या मुक्त महात्म्याला का लागू होत नाही, त्याच्यासाठी एक फार छोटासा दाखला त्यांनी दिला. एका घरामध्ये एका माणसाला 2 मुलं होती. 2 मुलं होती. एक मुलगा मात्र बापाच्या, आई बापांच्या पद्धतीने वागत होता. जसे आपले आई बाप वागतात ना, तसा वागायचा. म्हणजे तो विधीप्रमाणे वागायचा. आणि एक पोरग जे भराटलं, ते म्हणाले, कसलं काय काय, मी माझ्या मनाप्रमाणे वागेल. तो मनोमुखी झाला, मनाप्रमाणे वागायला लागला. कसाही वागायचा, मग मनात येईल ते वागायचा, तसं वागायला. तो ऐकेस ना बाप त्याला कुठलं सांगितलं, अरे बाळा असं जगात वागून चालणार नाही, आपलं घराण्याचं नाव उडेल, आणि तू सुद्धा या जगामध्ये पापच निर्माण करशील, पापच तुझ्याकडे, तू वागू नको असं. बाबांनी सांगून सांगून, आईने सांगून सांगून हात टेकून दिले. पोरग काय ऐके. तेव्हा बाबांनी बोलणं सोडून दिलं. काय हात टेकून दिले. तेव्हा लोक विचारायला लागले, शेजारी पाजारचे लोक विचारायला लागले, अहो बाबा, तुम्ही ह्या तुमच्या 2 मुलांना काहीच बोलत नाही, काही कसं बोलत नाही तुम्ही, तुम्ही त्यांचे वडील आहात, तुम्ही त्या मुलांना काहीतरी शिकवलं, सांगितलं पाहिजे, बोललं पाहिजे. तुम्ही बापाने उत्तर फार सुंदर दिलेले. बाप म्हणतो, माझा हा जो लहान मुलगा आहे ना, जो माझ्याप्रमाणे वागतोय ना, त्याला सांगण्याची गरजच नाही. काय बोलू त्याला, तू जर माझ्याच प्रमाणे वागतोय
सगळं माझं उदाहरण त्यांनी पुढे ठेवलेलं आहे आणि नियमाने तसं वागतोय तो, त्याला काय बोलायचं मग. आणि जो मोठा आहे तो माझं ऐकतच नाही, मग त्याला काय बोलायचं ना. मग बापाला मुख करण्याचं काम या दोन पोरांनी केलं बघ. अशी फजिती आपली होऊ नये बरं, म्हणून अमृत अनुभवायचा. तेव्हा ज्ञानोबा म्हणतात सांगण्याचं काम त्याला सांगावं असं वाटतं, परंतु तो जर ऐकतच नसेल तर काय करणार. तेव्हा विधी म्हणजे नियम हे सत्प्रवृत्त माणसाला, सद्गुणी माणसासाठी आहे. बघा, जे चांगलं वागतात ना त्यांच्यासाठी नियम असतात. आता काय विचित्र झालंय का, कारण तेच त्या पद्धतीने वागतील ना. चांगली माणसं चांगल्या पद्धतीने वागतात म्हणून तर त्यांना चांगलं म्हणतो आपण. चांगलं कशासाठी म्हणतो त्यांना, ते चांगलं वागतात म्हणून. सगळे वेदांचे किंवा धर्मशास्त्राचे किंवा आचरणाचे जेवढे म्हणून नियम आहेत ते नियम सत्प्रवृत्तीच्या माणसांना, सज्जनांना असतात. दुर्जनांना तुम्ही नियम घालू शकत नाही. दुर्जन हा आपल्या मताप्रमाणे लागतो, दुर्जनच आहे ना, वाईट तो. आणखी एक उदाहरण बघा. असं एका बाईने आपल्या घरामध्ये काही दागदागिने असते बिचारीचे, ती दररोज रात्री झोपताना आपल्या गळ्यातले मग जे काय दागदागिने, हातातले, नाकातले, कानातले सोन्याचे दागिने होते एवढेच, ती दररोज त्या आपल्या पेटीमध्ये ठेवून द्यायची, त्याला कुलूप लावून घ्यायची. आता तिचं ते कुलूप होत, ते असं कुलूप लावायची की त्या कुलपाला कोणी कोणती किल्ली लावली तरी उडून जायची. मग कशाला लावायचं ती. अरे ज्या कुलपाला कुठली किल्ली लागते अशा कुलपाने तुझं हे जे दागदागिन्यांचं भांडवल आहे ते कसं रक्षण होईल. बरं, न लावलं तर मग उघड सोडता येते. त्याला असं वाटलं की आपण असे दागे उघड्यावर कसे ठेवून द्यायचे, कोणी तुला म्हणजे लावलं तरी उपयोगाचं नाही आणि न लावलं तरी उपयोगाचं नाही. हे जसं तसंच आपल्या जीवनामध्ये आपलं जे चांगलं भांडवल आहे ते आपल्याला राखून ठेवलं पाहिजे. आपले सदाचार, सुविचार, सद्भावना, अनेक गोष्टी, त्या धर्माचरण, भगवंताची आराधना, काय जे आपल्याकडून चांगलं आहे ते आपल्याला सांभाळलं पाहिजे. ते असं कुठल्या कुलपाने उघडणारं नसावं, तसं ठेवू नये आणि कुणालाही सांगत बसू नये की मी असं करतो, मी असं करतो, मी असं करतो. पण त्या सांगण्याने त्याचा तो जो ऐकणारा आहे त्याला तर काही फायदा होत नाही, तो वाचून घेतो नुसतं, पण तो जसं वागायचं तसंच वागतो. म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगतायत की हे जे नियम असतात, आचरणाचे, विधीचे, वेदांचे जे नियम घालून दिलेले आहेत हे नियम सज्जनांसाठी असतात. आणि तुम्ही हे साधे दुसरे सुद्धा बघा ना, लोकव्यवहारामध्ये सुद्धा जे चांगली माणसं असतात, सदाचारी माणसं असतात, तेच नियम पाळतात. दुकानदार जरी असला चांगला, तो जर चांगला दुकानदार असला तर तो नियमाप्रमाणे पैसे घेतो. जास्त तुम्ही जास्त पैसे नाही घेत आणि म्हणून तो काही श्रीमंत होत नाही फारसा. पण तुझे आडमुठे लोक असतात, कसेही वागतात, कसे पैसे घेतात, कसे मागतात,
ते गबर श्रीमंत होता. आज जगामध्ये चाललंय ना, जे डॉक्टर जास्त पैसे घेतात ते जास्त श्रीमंत, माड्या म्हणतात ते म्हणतात, मोटारी घेतात, काय करतात. आणि जो बिचारा डॉक्टर सेवा म्हणून, रोग्यांची सेवा म्हणून काम करतो, त्याला नाही मिळत पैसा. हे जगाचं असं दुःख नाही. जगामध्ये सज्जनांना जो त्रास होतो दुर्जनांकडून, तो अशा प्रकारे होतो. ज्ञानवंता म्हणून हा जो संसार आहे ना, हा असा सुखाचा आणि दुःखाचा भरलेला आहे. यामध्ये तुम्ही किती सज्जनतेनं, किती चांगल्या पद्धतीने जगामध्ये राहिला तरी तुम्हाला त्रास होईलच. पण त्रास देणारे दुसरे बसलेलेच आहेत. अशा प्रकारे सज्जनांना होणारा हा त्रास, ते नियमाप्रमाणे वागत असले, विधीप्रमाणे वगैरे वागत असले तरी त्यांना त्रास होतो. म्हणून हा संसार जो आहे ना, त्याच्यातूनच सुटाणं बाबांनो. त्या संसारातून मालक व्हायला त्याला निघा बाहेर, आणि कुठे त्याला त्या समाधीमध्ये बसा. समाधीची अर्थ म्हणून ते ज्ञानवंता स्वैर झाला समाधी. तो जो मुक्त महात्मा असतो त्याचं जे वागणं आहे तीच समाधी असते त्याची, स्वैर वागणं. एरवी आपल्याला समाधी लावावी लागेल, साधना करावी लागेल. त्या साधनेतून आपला अंतःकरण शुद्ध होता 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 पुढे मग समाधीची अवस्था आपल्याला प्राप्त होईल. परंतु जो जीवनमुक्त आहे, जो आत्मस्थितीमध्ये गेलेला आहे, त्याला अखंड समाधी आहे. तो जसं वागतो, ज्या वागण्यात जशा पद्धतीचं तसं जगणे, तीच त्याची समाधी आहे. समाधीचा अर्थही लक्षात घ्या. समाधी म्हणजे काय फार मोठं असं नाही. समाधी म्हणजे सम्यक आधीयते मनम यस्यात. हा सांगितलं मी. सम्यक आधीयते मन यस्यात, ज्या ठिकाणी मन सम होऊन जात, मनाची समता ज्या ठिकाणी होते ती समाधी. फार मोठं नाहीये. आपल्या साधनेमध्ये तरी समाधी वारंवार लागते साधकांना, पण आपल्याला कळत नाही ही समाधी आहे. तेव्हा मनाची समता होऊन जाणं, मन पूर्ण विलीन होऊन जाणं. जोपर्यंत मन तुमचं विलीन होत नाही, जोपर्यंत ते काही ना काहीतरी उद्योग करतं मन, तोपर्यंत समाधी नाही. म्हणून आपली साधना, आपली ही जी शक्तिपाताची साधना आहे, हिच्यामध्ये समाधी लागते. आणि ही समाधी लावण्याचं कारण ही शक्तीच करते ना. त्या शक्तीला माहिती आहे की आता याला समाधी लावता येईल, ते बरोबर लावून देते त्याला. म्हणून साधना करा. आपल्याला साधनेतून समाधीमध्ये बसता येते. परंतु जीवनमुक्तीच्या अवस्थेमध्ये तो जो महात्मा आहे, तो बसेल त्या अवस्थेत समाधी आहे, तो वागेल त्या अवस्थेत समाधी. स्वैर झाला समाधी असं म्हटलेले. त्याची स्वैर वागणूक हीच त्याची समाधी. त्याच्या इच्छेप्रमाणे तो वागतो. अर्थात ते काही कोणा दुसऱ्यासाठी वाईट करत नाही तो. म्हणून स्वैर झाला समाधी, दशे मोक्ष विद्धी. आणि मग तो कुठल्या अवस्थेत येतो म्हणे, दशे, दशा म्हणजे अवस्था. तो कुठल्या अवस्थेत येतो मग, दशे ये मोक्ष वृद्धी, मोक्षाची वृद्धी. वृद्धी म्हणजे ऐश्वर. तो मोक्षरूपी ऐश्वर्यात येऊन बसतो. कारण आत्म्यामध्ये ते ऐश्वर भरलेले आहे ना, मोक्षाचं, मुक्तीचं. त्या मुक्तीच्या मोक्षाच्या ऐश्वर्यामध्ये तो बसलेला असतो. सदैव ऐश्वर्याचा भोग घेतो आत्म्यातल्या. हे सगळं ऐश्वर वगैरे जे आहे ते खरं आत्म्यात भरलेले. अशा प्रकारे जीवनमुक्ताचा हा जो प्रकार ज्ञानोबा सांगतायत, हा प्रत्यक्ष ज्ञानोबांनी अनुभवलेला प्रकार आहे. आणि म्हणून ते आपला अनुभव सांगतायत. हे अनुभवाचं अमृत आहे. घ्या, ऐका.
अरे जेव्हा लागेल तेव्हा लागेल ती जीवनमुक्ती तुम्हाला मिळेल, पण निदान ऐकून तर ठेवा. हे परम भाग्य आहे ऐकायला मिळणं. अशा अवस्थेचा, अशा स्थितीचा आपल्याला ऐकून तरी परिचय व्हायला पाहिजे ना. आपल्याला माहिती असतं की गावात अमुक एक मनुष्य फार सज्जन मनुष्य, ज्ञानी मनुष्य तो, ऐकून असतो आपण त्याचं. आधी जर तुम्ही ऐकूनही नसलं, त्याच्याबद्दल काहीच माहिती नसली, तर तो भेटला तरी तुम्ही ओळखाल का त्याला? म्हणून आधी ऐकून ठेवावं लागतं. आणि मग ऐकून ठेवलेलं असल्यानंतर आपल्याला समजा एकदा कदाचित कुठेही भेटला तो, आणि त्याने जर आपल्याला नाव सांगितलं असं चटकन आपण ऐकलेलं असल्यामुळे आपल्याला आठवण येते, अरे तुमचं नाव ऐकलंय बघ. तशी ही जीवनमुक्तीची जी अवस्था आहे ती ऐकून ते ठेवा. केव्हा 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 कशी लागेल ती जीवनमुक्ती, केव्हा ती शक्ती आपल्याला त्या जीवनमुक्तीमध्ये बसून देईल ते सांगता येईल. पण माहितीच नसलं तर मग काय करायचं? जसं मी आता तुम्हाला सांगितलं की ही समाधीची जी अवस्था आहे आपल्याला येणारी, ती शक्ती आपल्याला लावून देते. मग तुम्ही समाधीची अवस्था कधी ऐकलीच नसेल आणि खरोखर समाधी आपल्याला लागली, तर तुम्ही तिला समाधी कशाला म्हणा? म्हणून ज्ञानोबा म्हणतात अमृतानुभव अवश्याचा. हा अमृतानुभव म्हणजे अनुभवाचं अमृत आहे. हे प्या, घ्या, हे तुमच्यासाठी मी सांगतोय असं ज्ञानोबा आपल्याला सांगणार आहे. काल पुष्कळ गोष्टी या विषयी सांगितल्या. आपले मूल सांगितले, आवरण सांगितले, निक्षेप सांगितले. ज्ञान म्हणतात ज्ञानी पुरुष हा जो आत्मज्ञानी किंवा जीवनमुक्त आत्मा आहे, त्याच्या ठिकाणी कर्तव्य कर्तृत्व याचा अभाव आहे. त्याला काय कर्तृत्व, काय करायचं? आता जे त्याला मिळालं आहे ते इतकं मोठं मिळालेलं आहे की तो प्रत्यक्ष आत्मस्थितीमध्येच बसलेला आहे. म्हणून त्याला आता काही प्राप्तव्य नाही, काही प्राप्त करायचं राहिलं नाही, काही कर्तृत्व करायचं राहिलं नाही. असा हा कर्तृत्व रहित, कर्ता रहित, प्राप्तव्य समाप्त झालेलं, इच्छा तृप्त झालेली, सगळं काही त्याला समाधान प्राप्त झालेलं आणि शांती त्याला प्राप्त होते. अखंड शांत आहे तो, समाधानी आहे, सुखी आहे, आनंदात आहे. काय तुम्ही म्हणाल ते सगळं त्याच्यामध्ये आहे. कोणाला नको अशी अवस्था? थोडी तरी आपल्याला थोडा वेळ तरी जीवनमुक्तीची नुसती झलक तर मिळाली पाहिजे असं ज्ञान म्हणतात. बघा, तेव्हा तो ज्ञानी मनुष्य आहे, त्याने भक्ती केली किंवा विषय सेवन केलं तरी त्याची भक्ती आणि विषय सेवन हे समान होऊन जात. बघा काय अवस्था आहे ती. तो खातो पितो ना, ते खाणं पिणंच त्याची भक्ती आहे. तो जे बोलतो ना, तो सहसा बोलत नाही. हे ज्ञानवासारखे एखाद्या वेळेला बोलतात. परंतु ज्ञानी मनुष्य जो आत्मज्ञानी आहे तो सहसा बोलत नाही, तो चुप राहतो, बोलत राहतो. परंतु ज्ञानोबासारखे महात्मे जेव्हा काही थोडंफार सांगतात ना, तर ते इतकं जगाच्या कल्याणाचं असतं, इतकं फायद्याचं असतं. त्यांचा एक शब्द आणि अज्ञानी माणसांची ढेरावर पुस्तकं. बरोबर आहे. ज्ञानी माणसाचा एक शब्द ऐका तुम्ही फक्त, बस. त्या एका शब्दाने जे काम होईल तुमचं, जो फायदा होईल, जो लाभ होईल, जो आनंद मिळेल तुम्हाला, ते अज्ञानी माणसांच्या ढेरावर पुस्तकांनी वाचून 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 डोळे गमावून बसतात. त्यातून काही मिळणार. पण तोच अज्ञानी आहे तर त्याला लोक विद्वान समजतात आणि लिहित बसतो तो.
म्हणून ज्ञानवंतात खरा जो आत्मज्ञानी आहे त्या आत्मज्ञानी माणसाचा एक शब्द सुद्धा आपल्याला लाभदायक असतो. फार सुंदर स्थिती बाबा ही ज्ञानी माणसाची. आता पुढची 35वी आजची ओळी. या 35व्या ओळीमध्ये ज्ञानोबा काय सांगतात. एक एक ओळ म्हणजे अशी काहीतरी आहे की बस ज्ञानोबा सांगणारे झाला देवची भक्तू, झाला देवची भक्तू, ठावोची झाला पंथू, होऊन ठेला एकांतू विश्वची हे, होऊन ठेला एकांतू विश्वची हे. अरे बाबा काय अवस्था आहे. ज्ञानोबा धन्य आहे तुमची. ते म्हणतात तो महापुरुष आहे ना जीवनमुक्त महात्मा, तो जीव आणि ब्रह्म, जीव आणि आत्मा एकरूप होऊन आत्मस्थितीमध्ये असतो. आत्मस्थिती त्याचा जीव गेलेला आहे सगळा, त्याचा देहभाव तुटलेला आहे कधीच. देहभाव जीवभाव म्हणून जो असतो आपल्यामध्ये तो नष्ट झालेला आहे त्याचा, आणि तो जीवभाव तुटल्यामुळे तो आत्मस्थितीमध्ये असतो. म्हणून देवची झाला भक्तू. अरे जो भगवान आहे ना तो भगवान त्याचा भक्त होतो. का म्हणावं, कारण तो भगवंता स्वरूप होऊन गेलेला आहे, आत्मस्वरूप झालेला आहे ना, आत्म्यामध्ये बसलेला आहे ना तो. आता आत्म्यामध्ये बसलेला, आत्मस्वरूप झालेला, आत्मरूप झालेला असा हा महात्मा, मग सगळे देव त्याचे भक्त होतात. आपण ज्यांना देव देव म्हणतो, अनेक देव आहेत आपले, हे सगळे देव त्याचे भक्त होतात. कारण तो ब्रह्म झालेला आहे, तो आत्मा झालेला आहे, तो परमात्मा झालेला आहे. म्हणून देवची झाला भक्तू, म्हणून देव त्याचे भक्त होतात. देव भक्त होणं ही आश्चर्याची गोष्ट नाही. आपल्या शास्त्रामध्ये, आपल्या विशेषतः आपलं जे वेदशास्त्र आहे याच्यामध्ये आपले जे 3 देव आहे, ब्रह्मा विष्णू आणि महेश, या 3 देवांचं वागणं जर तुम्ही पाहिलं महाराज तर खूप आश्चर्यकारक वागणे. बघा त्यांचं वागणं म्हणजे मी सांगतो, देवची भक्तू झाला ठाऊची पंथू. ज्ञानोबा सांगतायत जेव्हा तो ब्रह्मदेव त्या विष्णूची भक्ती करायला लागतो तेव्हा तो विष्णुमय होऊन जातो. तो असं नाही म्हणत मी ब्रह्मदेव आहे, मी जगाचा निर्माता आहे, हा त्याचा भाव नसतो. तेव्हा मी निर्माण केलेलं हे जग आहे याचं रक्षण करणारा हा जो भगवान विष्णू आहे ना तो माझा देव आहे असं तो म्हणतो. जेव्हा तो विष्णू म्हणतो की अरे हा भगवान शंकर आहे ना, तो मी हे राखलेलं याला समाप्त करण्याचं, स्वच्छ करण्याचं काम शिव करतो. म्हणून तो विष्णू शंकराचं नाव, शंकराचा जप करतो. तो भगवान शंकर आहे ना, तो रामाचं नाव जप करतो. आता ही जी देवता, हे सगळे देव आहेत ते, परंतु हे देव आपसामध्ये भांडत नाही बरं. आणि आम्ही भांडणारे लोक त्यांच्यावर आरोप करतो, तो शिव भक्त आहे, हा विष्णू भक्त आहे, आम्ही भांडतो मूर्खासारखे. आणि ते देव एकमेकांची पूजा करतात, एकमेकांचं नाम जप करतात, एकमेकांची नावं घेतात. आणि हे तर शिका थोडस त्यांच्यापासून. याला म्हणतात देवची झाला भक्त. तो देव आहे ते तर.
आणि या सृष्टीला उत्पन्न करणारे, रक्षण करणारे आणि विलीन करणारे हे तिन्ही देव, त्यांचं तिन्हीचं कार्य जे आहे ते तुम्हा आम्हा सगळ्यांच्या उपयोगाचं कार्य आहे ते. आणि ते तिन्हीचे तिन्ही देव एकमेकांची भक्ती करतात. आणि आम्ही माणसं असून, अशी बुद्धी असून एकमेकांचा वैर करतो, एकमेकांना वाईट समजतो. काय म्हणावं, म्हणतात अरे तुम्ही एकमेकांना तर वाईट म्हणता, पण तुम्ही गुरुलाही त्याच्यामध्ये घेऊन टाकता रे. हे मोठं विचित्र आहे आणखी. हा तुमचा गुरु, आमना गुरु. अरे काय तुमना गुरु, नामना गुरु. गुरु का आमना तुमना असतो का? गुरु म्हणजे गुरुच असतो तो. गुरुत्व जे आहे, गुरुत्व म्हणजे मोठेपण, हे एकच एक असतं ते. आणि म्हणून गुरुभाव ज्याच्यामध्ये आहे तो असा वाणविवाणी करत. दुसरा जो गुरु असेल त्याच्यामध्ये आपल्या गुरुचं दर्शन घेतो तो. हे कर गुरु पूजने, तो नाव नाही ठेवणार. अशा प्रकारे देवची झाला भक्त. ज्ञानोबा सांगले नंतर ते म्हणतात ठाऊची झाला पंथू. ठाव म्हणजे ठिकाण, घर. आपलं घर म्हणजे ठिकाण आहे ना राहण्याचं. अहो हे घरच त्याच पंथ म्हणजे रस्ता होऊन जातो. ठाऊची झाला पंथू, तो ज्या स्थानावर असेल तिथंच त्याचा रस्ता असतो. रस्ता आणि स्थान त्याच्या दृष्टीनं समान आहे. फार तारखी गोष्ट बरं ही. आता तुम्ही म्हणाल असं कसं काय? तो एका ठिकाणी असतो आणि म्हणतो की हे ठिकाणच माझा रस्ता आहे. कसं असेल? आमच्या दृष्टीनं तर ते काही पटत नाही बुवा. आम्ही त्या रस्त्याला वेगळं समजतो आणि स्थानाला वेगळं समजतो. द्वैत आहे आमच्यामध्ये. आता हा स्थानाला रस्ता कसा म्हणतो? रस्ता कसा म्हणतो? ज्ञानोबा सांगतात अरे तो जो ज्या ठिकाणी आहे त्याचं स्थान कोणतं आहे पाहिलं का? कोणतं स्थान आहे त्याचं? कुठे बसलेला? असं मातीचं घर आहे का त्याचं? दगड मातीचं घर आहे? कोणत्या घरात आहे तो? आत्म्यामध्ये ना, तो चैतन्यात बसलेला आहे ना. हे जे ब्रह्मचैतन्य, हे जे आत्मचैतन्य, हे त्याचं घर आहे. आणि मग ते घर तिथंच असतं का? तेवढं सगळीकडे पसरलेलं आहे ना ते आत्मचैतन्य विश्वामध्ये, आहे की नाही? ते जे आत्मचैतन्य आहे, ब्रह्मचैतन्य आहे, ते काही असं आपल्या घरासारखं एका ठिकाणी बांधून ठेवलेलं असं चार भिंतीचं नाहीये. ते तर सर्व विश्वात पसरलेलं आहे. आणि म्हणून विश्वात सगळीकडे फिरता येतं त्याला. ते घरच आहे त्याचं. आत्मचैतन्य जर त्याचं घर असेल तर तोच त्याचा रस्ताही होतो ना. बघा घर आणि रस्ता कसा आहे त्याचा. हे जर ज्ञानोबांनी सांगितलं नसतं तर आपल्याला ही एवढीच कळली नसती किंवा घर कसं काय रस्ता होऊ शकतो. घर रस्ता तेव्हा होतो की जेव्हा तो साधक आत्मस्थितीमध्ये असतो, आत्मचैतन्यामध्ये असतो, आत्मस्वरूपात असतो. आणि आत्मस्वरूपामध्ये असलेला तो महात्मा, ते जे आत्म तत्व आहे, ते आत्मस्वरूप आहे, तेच त्याच मार्गी पण होतो, पंथही होतो त्याचा, असं ज्ञानोबा होता. म्हणून बघा आता झाला देवची भक्तू, ठाऊची झाला पंथू. आता तिसरी गोष्ट तर फारच महत्वाची सांगतात. ते म्हणतात होऊन ठेला एकांतू विश्वचे हे. आपल्याला एकांत म्हणजे काय, एकांताच्या विरोधी काय आहे? एकांताच्या उलट काय? शब्द सांगा.
एकांताच्या उलट आहे लोकांत. अहो आम्ही एकांतामध्ये बसलो, एक हा ज्याचा अंत आहे. एकटा राहणं म्हणजे एकांत ना, म्हणजे एकाने ज्याचा अंत होऊन गेला, मग बाकी कोणी नाही, त्याला एकांत म्हणतात. जो एकटाच एक राहतो त्याला एकांत म्हणतात. आणि जो लोकांमध्ये राहतो तो लोकांत. आमचं दोन्ही ठिकाणी राहणं आहे, काय करावं. आम्हाला एकांत थोडासा मिळतो, लोकांत जास्त मिळतो. अरे अरे काय साधना करायला पाहिजे. लोकांतामध्ये साधना होत नाही. लोकांमध्ये गेला तुम्ही बडबड करावी लागेल, त्यांचं म्हणणं ऐकावं लागेल. तुम्ही जरी चूप राहिला तरी ते गप राहतील का? व्यवहार करावाच लागेल तुम्हाला लोकांमध्ये. म्हणून आज साधना तर घेतली एकांताची. आपली साधना एकांताची साधना आहे, एकट्याने करायची, एकांतामध्ये एकटा राहून. लोकांना बोलून तमाशा दाखवायचा नाहीये इथं. लोकांताची साधना नाही. बाकीच्या दुसऱ्या ज्या साधना आहेत ना, तर लोकांताच्या साधना लोकांमध्ये ते करतात नाही का. हे जमलेले असतात खूप, पण तिथं त्यांचं चाललेलं असतं ती साधना. तशी साधना नाहीये, ही एकांताची साधना आहे. समजून घ्या. तेव्हा एकाचाही जिथं अंत होऊन जातो तो खरा एकांत. म्हणजे एक सुद्धा राहत नाही तिथं. मी सुद्धा नाही तिथं. आता कोणीच नाही इथं. मी सुद्धा नाही म्हणजे मी देह नाही इथं. मग कोण आहे? मी केवळ आत्मस्वरूप आहे. मी फक्त आत्मस्वरूप आहे. ही जी स्थिती आहे ती एकांताची स्थिती. लक्षात घ्या. आपण एकांत म्हणतो म्हणजे एकटं बसलं की एकांतात. परंतु जीवनमुक्त महात्मा हा तो स्वतः सुद्धा एकटा राहत नाही तिथं. तो म्हणतो मी नाहीच आहे आता, मी देह नाहीये, मी तर आत्मा आहे. आणि मग जर देह सुद्धा गेला म्हणजे एकाचाही अंत होऊन गेला. अंत म्हणजे शेवट. एकाचाही शेवट होऊन गेला तो एकांत. अशा एकांतामध्ये हे महापुरुष राहतात. मग अशा एकांतात जिथे ते राहतात म्हणून ज्ञान होतात. म्हणून ठेला एकांतू विश्वची हे. मग त्यांच्या दृष्टीने सगळं विश्व एकांत राहतात. कारण तो देह नाही आता. आणि सगळ्या विश्वामध्ये हे चैतन्य पसरलेलं आहे, आत्मचैतन्य, ब्रह्मचैतन्य. म्हणून हे सगळं विश्व त्याच्या दृष्टीने एकांत आहे. हा विचार या कठीण आहे. म्हणतात होऊन ठेला एकांतू विश्वची हे. हे सारं विश्व त्याच्या दृष्टीनं एकांताचं ठिकाण होऊन जात. आम्हाला नुसता बाजार भरला तरी एकांत होत नाही का. थोडीशी 10-15-20 माणसं जरी जमले आपले ते बडबड करायला लागून जातात. ते एकांत मिळू देत नाहीत आपल्याला. पहा तुम्ही, आपल्या अशा काही सवयी लागलेल्या आहेत की आपण आश्रमामध्ये आल्यानंतर सुद्धा तोंड बंद ठेवत नाही. आमचे गुरु महाराज नेहमी सांगायचे, शिवतीर्थ महाराज, ते म्हणायचे अरे तुम्ही आश्रमामध्ये आलात आता, तोंड तर बंद ठेवा. तुम्ही का घरी बसले का आता? काही दोन जरी आले ना तरी ते दोन एकमेकांशी बोलणं थोडात करून देतात. कसं काय एकांत मिळेल? एकांत तेव्हा मिळतो की जेव्हा सगळे चुप राहतात. प्रत्येक जण आपापल्या स्थितीमध्ये राहतो. ते तर काही गेले विसरून. आश्रमामध्ये एकांत तेव्हा मिळतो की जेव्हा सगळे चूप राहतात. आपण पाहिला बाजार, आश्रमामध्ये बाजार होऊन जातो. तो काय मागतो, हा काय देतो, तो काय, तू काय रोड करतो, तो काय करतो, तो काय.
हे उत्सवाचं स्वरूप म्हणजे बाजाराचं स्वरूप असतं. हे पाहिलं तुम्ही किती गोंधळ चाललेला असतो, काय गडबड चाललेली असते, काय धावपळ चालली असते, काय काय करतात. काय चालते. आश्रमात आल्यानंतर एकांत वाटला नाही. खरे काय लोक चुपचाप काम करून राहिले, हो बोलत नाही, काम तर होऊन राहिली पण आवाज येत नाही कोणाचा. करा ना तुम्ही, स्नान करा, नाश्ता करा, काय तुम्हाला करायचं ते करा, करा पण बोलू नका, आवाज बंद. होतं कठीण तोंडावर ना. कस काय आवडणार तुम्ही तोंडाला? खाण्याच्या ठिकाणी आवडत नाही, बोलण्याच्या ठिकाणी आवडत नाही, कुठं आवडणार तुम्ही ते तोंड? म्हणून आश्रमामध्ये एकांत पाहिजे. निदान आश्रमामध्ये तरी एकांत मिळून द्या. हे महात्मे तर विश्वात एकांत घेतात, सगळा विश्वात. आपल्याला या वर्षी आश्रमामध्ये सुद्धा एकांत मिळत नाही. म्हणजे काय करायचं? म्हणजे काय सिटी आपली, काय बरोबरी करू आपण त्यांची. म्हणून साधकांना खूप खूप करायचंय, खूप खूप ऐकायचंय, खूप खूप समजून घ्यायचंय. तेव्हा एकांतामध्ये साधना चांगली होते, उन्नत होते. आपल्या साधनेला जर चांगला विकास साधायचा असेल, साधना उन्नत व्हायची असेल तर तिच्यासाठी एकांताची गरज आहे. आणि म्हणून आपल्या महाराजांनी हे असे आश्रम बांधले ठिकठिकाणी. आश्रम हे एकांतासाठी बांधले, साधनेसाठी, खाण्यासाठी नाही. उठतो जो तो सुटतो, आम्हाला काही मिळेल का हिसाब, आम्हाला काही देता का तुम्ही, आणि आम्हाला काही मिळेल का? सगळं खाण्याकडे लक्ष. जो तो उठतो. अरे रे रे, काय कटावलेले लोक रे हे, असं वाटतं. घरी मिळत नाही काय ना, मिळेल ना, पण शांतता तर ठेवा. महाराज म्हणायचे, हे जे आम्ही आश्रम तयार करून राहिलो, हे आश्रम एकांताच्या साधनेसाठी आश्रम. घरी हा एकांत मिळत नाही. घर हे जगाचं व्यवहाराचं केंद्र असतं, हे तर माहिती आहे ना. घरामध्ये लोकही व्यवहार होतात सगळे, हे की नाही. घरामध्ये सगळे लोक येतात, बाहेरचे येतात, आतले येतात, पण सगळा व्यवहार चालतो. व्यवहाराच्या ठिकाणी साधना चालत नाही. आणि म्हणून आमचे वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज ते सगळ्या भारतभर फिरले, परंतु ही जी हवा खाण्याची, थंड हवेची ठिकाणे आहेत ना, जिथे लोक जातात चैनी करायला, त्यातलं एकही ठिकाण त्यांनी पाहिलं नाही. आणि हे जे तुमचं श्रीनगर वगैरे हे जे आहे ना, काश्मीर, हे जे काश्मीर आहे ना, त्या काश्मीरकडे त्यांनी डोळा सुद्धा उघडून पाहिला. ते म्हणाले सगळे परदेशातले इथे लोक आलेले आहेत, काय मजा करून राहिले, काय करतो बघा. काश्मीरचं जे चित्र दाखवतात ते सगळे परदेशी लोक आलेले असतात, पर्यटक आलेले असतात तिथं, आणि ते सगळ्या प्रकारचे व्यवहार करतात तिथं. अशी जागा साधनेला अनुकूल नसते. म्हणून जागेचं पावित्र्य साधनेला अति आवश्यक आहे. ज्या जागी ज्या तिथं आश्रम आहे, मंदिर आहे, त्या ठिकाणी पावित्र्य असलं पाहिजे. तिथं पार्ट्या होता कामा नये, तिथं लग्न लागता कामा नये. उत्सव येतो मग काय, मग त्या मंदिराचं किंवा त्या आश्रमाचं पावित्र्य नष्ट होऊन जातं. म्हणून पावित्र्य, प्रसन्नता, शुद्धी, सात्विकता, निर्मळता, निरामयता ज्या स्थानी असते त्या ठिकाणी साधना उन्नत होते, साधना वाढते.
तिथे गेल्याबरोबर प्रसन्न होतं चित्त. ज्या ठिकाणी असे काही प्रकार घडत नाही त्या स्थानावर गेल्याबरोबर प्रसन्न वाटतं बाहेरच्या माणसाला गेल्याबरोबर. आणि असा अनुभव आहे की त्या ठिकाणी गेल्याबरोबर बाहेरचा मनुष्य एखाद्या वेळेला गेला ते त्या ठिकाणी की त्याला ते प्रसन्न वाटलं पाहिजे. ही प्रसन्नता त्या शुद्धीवरून राहते. म्हणून साधकांनी आश्रमात आल्यानंतर घराचे व्यवहार करू नये. आश्रमामध्ये मौन पाळलं पाहिजे, बोलू नये. बोलायचं झालं तर आवश्यक तेवढंच बोलावं. व्यवहार काही ना काहीतरी करावे लागतात. म्हणून कोणतेच महाराज या बाबतीमध्ये फार दक्ष असतात. परंतु जो महात्मा जिवंतीच्या अवस्थेत असतो तो हे विश्वच एकांत समजतो. कारण त्याच्या दृष्टीनं हा विश्वाचा जो पसारा आहे तो चैतन्याचा पसारा आहे. आणि त्या चैतन्यामध्ये तो राहत असल्यामुळे ते चैतन्य विश्वभर पसरलेलं असल्यामुळे हे विश्व त्याच्या दृष्टीनं एकांत होऊन जातं, एकांताचं स्थान बनतं. हा सुंदर विचार आहे. सत्संगाची वेळ संपून गेली. अतिशय सुंदर विचार येते ज्ञानोबांचे. ज्ञानोबा सांगणारे जो विधीने वागेल, नियमाने वागेल, जो विधीने वागेल तो उन्नत होतो, तो स्वर्गाला जातो. जो विधी सोडून वागेल, जो अविधीने वागेल, मनाप्रमाणे स्वैर वागेल, त्याचा अधःपात होतो. हा नियम आहे. म्हणून ह्या वेदांनी, आमच्या वेदांनी, महात्म्यांनी हे नियम घालून ठेवलेले. संसारी माणसांसाठी हे नियम आहेत बाबा. अशा नियमाने तुम्ही वागला तर तुमची उन्नती होईल. आणि जर तुम्ही या नियमांना धरून वागला नाही तर अधोगती होईल. बरं, पुष्कळ सांगायचं आहे. आता सत्संगाची वेळ संपलेली आहे. पुढे ज्ञानोबा आपल्याला फार सुंदर सांगणार आहेत. गुरूंचं महत्वही सांगणार आहे ते. आजच्या सत्संगाला आपण विश्राम देऊ. हरि ओम तत्सत.